22 मिनिटांच्या घरफोडीत चोरट्यांनी तब्बल 2.5 कोटी रुपयांहून अधिकच्या मुद्देमालावरती हात साफ केल्याची घटना नागपुरात घडली आहे। नागपूरच्या राजनगर परिसरातल्या बलजिंदर सिंग नय्यर यांच्या घरी ही धाडसी घरफोडी करण्यात आली आणि आता उपलब्ध सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस या चोरट्यांचा शोध घेतात। नागपुरात 22 मिनिटात 2.5 कोटींची चोरी। साखरपुड्याला गेलेल्या व्यावसायिकाच्या बंगल्यात चोरी। तब्बल 247 तोळे सोनं आणि 65 लाख रुपयांची चोरी। नागपूरच्या राजनगर या उच्चभ्रूंच्या वस्तीत बलजिंदर सिंग यांच्या याच बंगल्यातील आनंदाचं वातावरण काही काळात काळजीत रूपांतरित झालं। नय्यर कुटुंबियांच्या घरी सोमवारी 19 जानेवारीला लहान मुलाचा साखरपुडा असल्यानं आनंदाचं वातावरण होतं। मुलाच्या साखरपुड्यासाठी नय्यर कुटुंबीय नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरला गेलं असतानाच चोरट्यांनी ही संधी साधली। रात्री 8:15 नंतर चोर मागच्या बाजूने बंगल्यात शिरला। सीसीटीव्ही झाकून किचनचा ग्रिल तोडून बंगल्यात प्रवेश केला। बेडरूम मध्ये प्रवेश करून कपाटाच्या किल्ल्या शोधून कपाट उघडलं। कपाटातून 247 तोळे सोन्याचे दागिने, हिऱ्याचे ब्रेसलेट, सोन्याच्या नाण्यांसह मौल्यवान वस्तू चोरल्या। दुसऱ्या बेडरूम मधील 65 लाख रुपयांवर देखील डल्ला मारला। पहाटे 3 वाजताच्या सुमारास नय्यर कुटुंबीय घरी पोहोचल्यावरती चोरीची घटना उघडकीस आली। हमको ऐसी शक है कि हमारे खुद के नज़दीक के लोग ही इसमें इन्वॉल्व हैं। जो चोर उस साइड से आया है, मतलब मेन गेट से नहीं आते हुए साइड गेट से आके जहां हमारा कैश और ज्वेलरी रहती है पर्टिकुलर वही कॉर्नर पे आके उसने अलमारी को तोड़ा और तोड़ के उसमें से ज्वेलरी निकाल ली। तकरीबन सब मिला के 2-2.25 करोड़ के 2.5 करोड़ के आसपास था। बलजिंदर सिंग नय्यर हे व्यावसायिक असून ते 15 वर्षांपासून राजनगरमध्ये राहत आहेत। आरोपीचं वय 30 ते 40च्या दरम्यान असून त्यानं तोंडाला कापड बांधलेलं होतं। चोराला बंगल्याची आत आणि बाहेरची इत्तमभूत माहिती असल्याचीही शंका आहे। पोलीस आता याच दृष्टीनं पुढचा तपास करतायत। ज्या पद्धतीने गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये अशा पद्धतीचा मोडस एकदम प्रिसाइज माहिती त्या आरोपीला आहे आणि त्याच्या पद्धतीने त्याने काम त्या ठिकाणी चोरीचं काम केलेलं आहे। त्याच्यावरून शक्यता नाकारता येत नाही की यामध्ये या कुटुंबाचे संबंधित किंवा जवळीक असणारी व्यक्ती अशा संबंधीचं काम करू शकते किंवा तशी माहिती दिल्यानंतर काम होऊ शकतं असे प्राथमिक चौकशीवरून दिसून येत आहे। त्याबद्दल आमचा अधिक तपास सुरू आहे। बंगल्यातील सीसीटीव्हीनुसार अज्ञात चोरट्यानं बंगल्यात रात्री 8:12 प्रवेश केला आणि 8:34 तो बाहेरही पडला। बंगल्यातील सगळ्याच गोष्टींची इत्तमभूत माहिती असल्याशिवाय ही चोरी शक्य नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। चोरीच्या या घटनेमध्ये बंगल्यातील कोणाचा समावेश आहे का या दिशेनं आता पोलिसांचा तपास सुरू आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।